कृपा करी आधीनाथे अनुग्रहनाथा श्रीविठला नाथे हस्त ठेविला मस्तके तुझ्या बाळ लीला केली जगी ख्याती विरविली चांगयाची हरली 64 कळा कळा 65 ज्ञान देवी दाविली चांगयाची हरली अहम ममता चांगदेव शरण कायाच्या म्हणे एका जनार्दनी म्हणे तैशा आदिनाथ सिद्धला नाथे हस्त ठेविला मस्तके तुमच्या महायोग तुझे तडे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मणिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे शरणागतदिनार्तं परित्राणपरायणे सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते अतुलितबलधामं हेमशैलादेहं धनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तवातजातं नमामि महिन्नपारं ते परमविदीशो यद्य सदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्वैरः अथावाच सर्वास्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापीशस्तोत्रे हरनिरप्रवादपरीकरः कथेची सामुग्री देवसानावरी नको जाऊ गंगा गाथमाशी पंढुरला वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथी काढी आपण असावी जवळी मस्तक माझा पाया या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वार हरी भेट नमो ज्ञानेश्वरा नमो जगत्रे जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदस्ते मजरी चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहे आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व हेतू कृपा क्षेत्राखाली सगळे असलेली आपली मंडळी हा तीर्थक्षेत्रे फिरता ज्ञानेश्वरी अखंड नामसंकीर्तन सप्ताह यावर्षी श्री क्षेत्र महतनगर महतग्राम सुंदरग्राम येदलाबाद आदिलाबाद आणि आता वास्तवमध्ये असलेलं मुक्ताई नगर या धामावर हरिभक्तीपरायण गणेश महाराज यांनी आयोजित केलेला आहे आणि त्या सप्ताहातील पंचदिनी सप्ताह आहे 5 दिवसाचा त्यामध्ये हे
पहिली सेवा माझ्या वाटेला आलेली आहे आणि मग जय गावी केला वास तयासी नसावे उदास. आणि मग प्रार्थना करणारा हा 5 चरणाचा अभंग आदिशक्ती मुक्ताई समोर पैठण निवासी नाथ महाराज प्रार्थना करतात. प्रार्थनेचा विषय काय आहे तर तुम्ही माझ्यावर कृपा करा. कुठली कृपा करा? कृपेचे काही प्रकार आहेत. आलिंगन कृपा आहे, नेत्र कृपा आहे, हस्तकृपा आहे. त्यामध्ये हस्तकृपा करा ही प्रार्थना करणारा आणि मुक्ताबाईचं विशेष वास्तव्यामध्ये स्तवन करून आपला विषय प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. प्रार्थना करणारे पैठण निवासी नाथ महाराज आहेत. ज्यांच्या समोर प्रार्थना करतात ते जगत्रय जननी आदिशक्ती मुक्ताबाई आहेत आणि प्रार्थनेचा विषय हस्तकृपा आहे. विठ्ठल वेळेच्या यथावकाश यथामती अभंगाचा भाव पाहण्याआधी या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काही परिहार दिला पाहिजे. पत्रिका वाचून सगळा परिहार लक्षात आला तसा परिहाराचे विषयात 3 लोकांच्या संदर्भामध्ये असतो. परिहार द्यायचा असेल तर देवाच्या संदर्भामध्ये, संताच्या संदर्भामध्ये आणि जीवाच्या संदर्भामध्ये परिहार देता येतो, द्यावा लागतो. तिघांपैकी दोघांना परिहाराची गरज नसते. का नसते? तुकोबारायण त्याची कारणमीमांसा अशी करतात, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आणि म्हणून विश्वंभर परिहाराची न त्यांना परिहाराची गरज नाही. कोणाला? देवांना आणि संतांना. का नाही? न सांगता कळे अंतरीचे गुज. आणि म्हणून परिहाराची गरज जीवाला आहे. आणि तुम्ही समोर बसलेले तुम्हाला परिहार द्यायचा म्हटलं तर हा कार्यक्रम कोणी आयोजित केला, किती वर्षापासून हा कार्यक्रम होतो, कोणाच्या सहकार्याने हा सिद्धीस जातो, हा सगळा विषय तुम्हाला ज्ञात आहे. कुणीही त्या संदर्भात अनभिज्ञ नाही. महाराष्ट्रींनी मला फोन केला 1 तारखेला तुमची सेवा, याच्या पलीकडे मला याच्याबद्दल काही माहिती नाही. आमचे परमस्नेही आदरणीय जयंत महाराज गोंधलेंनी फोन केला आणि आपले तर सप्ताह आहे आणि मला खूप आनंद झाला. धोंडोपंत दादांचा सप्ताह आहे. ऐका, आमच्यावर कृपा आहे दादांची. हा जो मुक्ताईचा विना चाललेला आहे अखंड, हा विना कितीतरी पिढ्यानपिढ्यापासून चाललेला, कितीतरी वर्ष झाले. हा विनासुद्धा धोंडोपंत दादांनी सुरू केला आणि अशा महान व्यक्तीने सुरू केल्यामुळं हा विना आज तागत. मंदिर एकाचे 2 झाले, पण 2 मंदिरा ठिकाणी सुद्धा विना आम्ही चालू ठेवला. याही मंदिर विना आहे, नवीन मंदिर विना आहे. आमचा मठ आहे पंढरपूरला, तिथंसुद्धा विना आहे. कारण दादाचं म्हणणं आहे मुक्ताबाई कुठं आहे? संत निवृत्ती सोपान महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. जिथं नारायणाचा जप आहे, जिथं नामस्मरण आहे अखंड, तिथं मुक्ताईंचं वास्तव्य आहे. आणि म्हणून इथं हे स्थळ पावन आहे. आणि मग दादांची सेवा असल्यामुळं, ही फळाची सेवा असल्यामुळं, ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या विचाराची सेवा असल्यामुळं गणेश महाराजांनी हा चांगला योग घडून आणला. आणि मलासुद्धा तुमच्या फळाची, दादाची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. तुकोबारायांच्या भाषेमध्ये तरी माझ्या दैवा पार नाही. आणि म्हणून प्रस्तावनेमध्ये, परिहारामध्ये फार विषय न दौडता अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. सर्वात पहिले तुम्हाला धन्यवाद देतो आणि विशेष करून गणेश महाराजांना. यापैकी बरेच लोक पहिल्यानीच इथं आले असतील, आहे की नाही, की ज्यांनी आईसाहेब नाव ऐकलं, मुक्ताबाईच्या दर्शनाला जाण्याची इच्छासुद्धा होती, पण तो काळ, वेळ, तुका म्हणे नाही चालत, तो घडी, तो वेळ, तो प्रसंग, ते निमित्त हरिभक्तीपरायण महाराज श्रींनी खऱ्या अर्थाने तुम्हाला ते दर्शन घडवलं. एकाच्या कैवाडे उगवे भागीरथ आणि गंगा एकट्याने आणली. ऐका, पण लाभ फेडीत पाप ताप, पोखीत तिरेचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. एकट्याने आणली पण लाभ सर्वांना झाला.
तसा महाराज श्रींनी हा चांगला भगीरथ प्रयत्न करून महाराष्ट्रातील जे धाम आहे, वारकरी संप्रदायाचे जे धाम आहे ऐका, त्या धामाला जाऊन तिची यात्रा करणं हे प्रत्येक वारकऱ्याचं काय आहे, कर्तव्य आहे. कुठले धाम आहेत तो वारकरी संप्रदायाचे? 4 धाम आहेत. श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र सासवड, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि श्रीक्षेत्र मुक्ताई नगर. इथं संत आहेत. इथल्या जिथं तुम्ही आलंय, जिथं तुम्ही 5 दिवस साधना करणार आहात, जी जी सेवा आपल्या वाट्याला महाराजांनी दिली, ती अन्नदानाची असेल, स्वयंपाक करण्याची असेल, झाडण्याची असेल, टाळ घण्याची असेल, मृदंगाची कुठलीही सेवा असेल, ही पंगत समर्थाच्या घरची आहे. समर्थाच्या पंक्तीमध्ये भेद नाही, पण लाभामध्ये अजिबात भेद नाही. एकच लाभ सगळ्यांना. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला जी जी सेवा आली, हे आपल्या जीवनातील भलं मोठं भाग्य आहे. अन्नदान करणाऱ्यांना तर तेथे एक शीत दिलेले अन्न हे या क्षेत्राचं महिमान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देईल, विशेष करून महाराजांना, की आपण माढा तालुक्यातील सगळ्या वारकऱ्यांना, हा सगळ्या वारकऱ्यांचा सप्ताह आहे आणि आपण एका चांगल्या स्थानाला इथं आपण आलो. 5 दिवस आपण उपासना करणार आहोत. इथं येण्याकरता पंढरीश परमात्मा सुचलेले असतात. ऐका, भगवान पंढरीश परमात्मा, राई रखुमाबाई, यक्ष किन्नर गंधर्व, जपी तपी सिद्ध साधक ऋषी मुनी, ब्रह्मांडातील सगळे तीर्थ आणि पर्वकाळ ज्या क्षेत्राच्या दर्शनाच्या विलासा करतात, ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर हे पावन क्षेत्र आहे. तुम्हाला तीर्थ कशाला येतात हो? इथं पर्वकाळ कशाला येतात? तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. आणि म्हणून सगळे तीर्थ आणि क्षेत्र. तुम्हाला तीर्थ कशाला येतात? आपण तीर्थाला जातो. पापहम पापकर्महम पापात्मा पापसंभवाम त्राहि मां कृपया गंगे सर्व पापहरा भवम. आपल्या पापाचं क्षालन करण्याकरता तीर्थ समर्थ आहेत. आपल्या पापाचं ते क्षालन करतात. तीर्थामध्ये आपले पाप धुतल्या जातात. आपले पाप धुवून तीर्थांना जी ग्लानी येते, मलिनता येते, ती मलिनता घालवण्याकरता तीर्थ श्री क्षेत्र मुक्ताईनगरला आईसाहेबांच्या चरणाजवळ येतात. आणि मग जर सर्व तीर्थ पर्वकाळ पंढरीश परमात्मा सर्व जर त्या तीर्थाच्या क्षेत्राच्या दर्शनाच्या बिलाशीत असतील, तर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा विचार सुचला. इथं येण्याचं स्वतंत्र फळ आहे. आईसाहेबांच्या यात्रेला तुम्ही आले, आईसाहेबांच्या वारीला आले, आईसाहेबाच्या स्थानाला तुम्ही आले. 3 प्रकारचा लाभ तुम्हाला. किती प्रकारचा? पहिला लाभ आहे, आपण जेवढे काही लोक इथं आलो मुक्ताईच्या दर्शनाला श्रीक्षेत्र मुक्ताईनगरला, पहिला लाभ आहे, जेवढे लोक आले ते सगळे देवाच्या आवडीचे झाले. कोणाच्या आवडीचे? आळंदीला तुम्ही जा, देवाच्या आवडीचे. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. ऐका, देवाच्या आवडीचा. इथं येणारे देवाच्या आवडीचे होतात. दुसरा लाभ आपल्या पूर्वजांचा. महाभारतामध्ये असं वर्णन आहे, आपले पूर्वज वर असे उलटे टांगलेले असतात शास्त्री. का? यमयातनेचे पितर चिंतिताती निरंतर, एकादशी हरिजागर वंशी तत्पर व्हावा कोणी. ऐका, नाथराय वर्णन करतात, ते आषाढभूत न पाहतात. काय करतात? होते पितरांचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त, कुळ उद्धरील समस्त. नाथराय बोलतात, ते अभिलाषित असतात. कोणीतरी मुक्ताईनगरला जाऊन आपल्या उद्धाराचा विचार करेल. कारण इथं जे आले त्यांच्या पूर्वजांचा कुळासहित उद्धार होतो. पूर्वज उद्धरती कुळासहित
उद्धरती कुळासे, कुळासे पूर्वजांचा उद्धार होतो. दुसरा लाभ. तिसरा लाभ आहे निळा म्हणे जया घडेल यांची वारी तया पुण्या सरी न वर्णवे. त्याच्या पुण्याची सर कुठलंच पुण्य करू शकत नाही. कारण मुक्ताबाईच्या दर्शनाला येण्याकरता खूप पुण्य लागते. ऐका कुठलं पुण्य लागते. भागवतामध्ये नाथ महाराजांनी वसुदेव देवाचे जे वडील आहेत वसुदेवाचा आणि नारदाचा एक संवाद घेतला. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे वडील आहेत वसुदेव, त्यांची नारदाची भेट झाली आणि वसुदेव असं म्हणतात की नारद महर्षी तुमच्यासारखे संत भेटणं याच्याकरता किती पुण्य लागते आणि कुठलं पुण्य लागते. नाथ महाराजांनी भाव व्यक्त केला. तुम्ही भागवत धर्म अनुगामी तैच भेटी लाईजे आम्ही जै कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया. कुठलं पुण्य लागते. नाथराय बोलतात किती लागते. पहिले निष्काम पुण्य लागते आणि कोटी जै आणि तै. जै भेटी लाईजे आम्ही पण तै कोटी पुण्य निष्कामी. निष्काम असलेलं कोट्यावधी पुण्य जर असलं तर मुक्ताबाईच्या दर्शनाची अभिलाषा घडून आपल्याला इथं 5 दिवसाचं वास्तव्य होते. आपण जे आलो याचा अर्थ आपल्या पुरासी आपल्याला खऱ्या अर्थाने निष्काम पुण्य आपलं आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो. आणि असलेलं पुण्य केवळ पुण्य असून भागत नाही. असलेलं पुण्य फळाला यावं लागते. तेव्हा मुक्ताबाईचे चरण आपल्याला दिसतात. पुण्य फळले बहुता दिवस आ
पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत मुक्ताई चरण पावलो फार पुण्य आपलं निष्काम पुण्य असलेलं पुण्य फळाला आलं. आता आपण महाराष्ट्रातच राहतो ना, आहे की नाही? कुठं आहे मुक्ताईनगर माहीत आहे सगळ्यांना, सगळी व्यवस्था आहे. तिथं पोचण्याकरता आपण समर्थही आहो, आपल्याकरता आहे ते सगळं. नसेल तर अमृत योजना आहे सरकारने काढलेली, सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सर्वच लोक इथं येऊ शकत नाही. का येत नाही त्याचं कारणच हे आहे. इथं येण्याकरता काय लागते? पुण्य लागते, निष्काम लागते आणि फळाला यावं लागते. एवढंच नाही तर अनेक कृपा जेव्हा एकत्रित होतात तेव्हा मुक्ताईचं दर्शन होते. त्याच्यामध्ये पहिलं तर आत्मकृपा लागते, स्वतःवर कृपा व्हावी लागते. देव कृपा लागते, बहु अवघड आहे संत भेटी परी, म्हणजे देवाची कृपा लागते, आपली स्वतःवर कृपा लागते, ज्याला आत्मकृपा म्हणतात. आणि आईसाहेबांची कृपा लागते, संत कृपा लागते. आपण या सगळ्या कृपा एकत्रित झाल्या. आईसाहेबांनी आपल्याला बोलवलं आणि इथं आपल्याकडून 5 दिवस साधना होऊन राहिली. का मी पत्रिका वाचली, याला म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह, ज्याच्यामध्ये खंडच नाही. नाही तर खंडच असतो 10-10 तासाचा ना, आपण त्याला अखंड म्हणतो. काय सकाळी 4 अखंडित हा. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं आयोजन केल्याबद्दल आणि चांगल्या ठिकाणी आपण आलो त्याबद्दल सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगाच्या मूळ विषयाकडे येतो. विठ्ठला मध्ये एक फार मोठं दैवत, वयाने लहान असलेलं पण कर्तृत्वाने महान असलेलं. ऐका, सगळ्या संतांनी मुक्ताबाईला श्रेष्ठत्व प्रतिपादन केलं. वास्तविक पाहता संत परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला अपेक्षित असलेली संत परंपरा श्रीवन निवृत्तीनाथांपासनं तर निळोबारायापर्यंत, त्या सगळ्या संत परंपरेमध्ये वयाचा जर विचार केला, वयाचा आहे की नाही, तर सर्वात लहान कोण आहे? मुक्ताबाई आहे. वयाने लहान आहेत. व्यवहारामध्ये वयाने लहान असलं तर त्याला लहानच म्हणतात, कनिष्ठ म्हणतात, आहे की नाही? वयाने मोठं असलं त्याला ज्येष्ठ म्हणतात. काय म्हणतात? ज्येष्ठ म्हणतात. वयाने मोठं पण आलं तर ज्येष्ठ. मुक्ताबाई वयाने तर लहान आहे. सगळ्या संतांनी वर्णन करत असताना ज्येष्ठ म्हणून केलं नाही. वयाने मोठेपण आलं ज्येष्ठता, अधिकार आणि सामर्थ्याने मोठेपण आलं श्रेष्ठता. मुक्ताबाईचं वर्णन श्रेष्ठ म्हणूनही नाही, ज्येष्ठ म्हणूनही नाही, श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आणि सर्वामध्ये. असं कसं काय? वय तर लहान आहे मुक्ताबाईंचं. लहानशी मुक्ताबाई जशी सनकाळी. मुक्ताबाई या भूतलावर राहिल्या किती दिवस? आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मुक्ताबाई इथं अवतीर्ण झाल्या. आईसाहेब शके 1201 मुक्ताई देखिली, जनी म्हणे केली मात त्यांनी. 1201 मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला मुक्ताबाई अवतीर्ण झाल्या आणि कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. आईसाहेब वैशाख वद्य, शुभ वैशाख मास वद्य दशमीशी, हा जो कालखंड आपण जर मोजला तर मुक्ताबाईंचं वास्तव्य या भूतलावर फक्त 17 वर्ष. या परिसरामध्ये जेव्हा मुक्ताबाई आल्या तेव्हा मुक्ताबाईचं वय किती होतं? 17 वर्ष 7 महिने आणि 24 दिवस. विठ्ठला नामदेवरायांचं वय किती होतं? त्या मानाने सगळ्या संतांच्या वयाचा विचार केला तर मुक्ताबाई सर्वात लहान आहे. पण लहान असताना सगळ्या संतांनी मुक्ताबाईच्या कार्याची दखल घेतली. निवृत्तीनाथांपासून निरोबार सगळ्यांनी मुक्तकंठाने मुक्ताईचं वर्णन केलं. इतिहास कोणाची दखल घेत नाही, इतिहासामध्ये कोणाची नोंद होत नाही. कोणाची होते? ऐका, एखाद्या मोठ्या माणसाने मोठं काम केलं, इतिहास त्याची दखल घेत नाही. का घेत नाही? कारण तो त्याच्या कर्तव्याचा भाग असतो म्हणून.
एखाद्या लहानाने लहान काम केलं त्याची दखल घेतल्या जात नाही. का जात नाही? कारण तो कौतुकाचा विषय ठरतो म्हणून. एखाद्या मोठ्याने लहान काम केलं त्याची दखल घेतल्या जात नाही. का घेतल्या जात नाही? ती त्याची निर्वसना ठरते म्हणून. पण इतिहास दखल त्याची घेतो एखाद्या लहान व्यक्तीने महान कार्य केलं. आदिशक्ती मुक्ताबाई लहान आहे, पण मुक्ताबाईचं वर्णन करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज बोलतात, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई. का भली? दाखविली सोय आम्हा लागी म्हणून भली. आम्हा लागी मजलागी म्हटलं असतं तर एक वचनी, पण आम्हा लागी म्हणण्यामध्ये ज्ञानोबा आहे, आम्हा लागी म्हणण्यामध्ये संत श्रेष्ठ शिरोमणी भक्त शिरोमणी नामदेव आहे, आणि आम्हा लागी म्हणण्यामध्ये एक योग सम्राट चांगदेव महाराज. तिन्ही देवांना सोय दाखवणार आहे म्हणून आम्हा लागी दाखविली सोय. का भली हो? भली म्हणणारे कोण आहेत? भली म्हणणारे ज्ञानोबा आहेत. कोणाला भली म्हणतात? मुक्ताबाईला. पहिले भलं म्हणणारे कोण आहेत? एखाद्या मूर्खाने तुम्हाला शहाणं म्हटलं आहे की नाही, त्याच्यामध्ये शहाणपणा नाही. कारण आमचे वक्ते बाबा म्हणत का रे, किती मूर्ख एकत्र केले म्हणजे एक शहाणा होतो. अगदी सोप्या भाषेत सांगत, किती खापर गुंड्या म्हणजे 1 रुपया होतो रे, असं होत नाही. शहाण्याने म्हणावं आहे की नाही. मग ज्ञानोबाराय शहाणे होते, ज्ञानोबाराय भले होते म्हणून मुक्ताबाईला भली म्हणतात. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ता. निवृत्तीनाथ बोलतात, ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या. नामदेवराय बोलतात, काय बोलतात नामदेवराय? नामा म्हणे देवा सांगोनिया काही नये मुक्ताबाई गुह्य तुझे. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, नामदेवराय, निरोबाराय, जनाबाई सर्व संत आहे की नाही मुक्ताबाईचं मुक्त कंठाने वर्णन करतात. ऐका, कोण आहेत मुक्ताबाई? मुक्ताई सिद्धी अलंकापुरी. मी कशा करता बोलून राहिलो? लहान असलेल्या मुक्ताबाईंचं सर्व संतांनी वर्णन केलं. याचा अर्थ असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंचं एक स्वतंत्र स्थान आणि कर्तृत्व असल्यामुळं सामर्थ्याने त्यांच्या ठिकाणी मोठेपण आलं. वयाने लहान असताना कर्तृत्व महान असल्यामुळं सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आहे. फळ परंपरेचा जर विचार केला, आपण फळ परंपरेचे पायिक आहोत. ऐका, फळ परंपरेचा विचार केला तर सर्वात फळ परंपरेचे संस्थापक अध्यक्ष, ज्याला चीफ प्रमोटर म्हणतात, ते कोण आहेत? नामदेवराय. शिंप्याचा पोर एक खेडिया नामा. त्याने सतत फळ जागविला रे. नामदेवरायांनी फळ परंपरा महाराष्ट्रापुरती नाही, घुमान गावापर्यंत, पंजाबपर्यंत, उत्तर भारतामध्ये नेली. आणि त्या फळपर्यंतचे आद्य प्रवर्तक संस्थापक असलेले नामदेवराय, त्यांचे आजे गुरु, गुरुनाम गुरु कोण आहेत? मुक्ताबाई आहे. ही सगळी फळ परंपरा त्याचा उगम ज्या आईसाहेबापासून आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईला फार मोठं महत्त्व असण्याचं कारण आहे. वय लहान आहे पण अनुभव फार मोठे आहे. म्हणजे अनुभवाने मनुष्य मोठा होतो की नाही. लोक म्हणतात ते वयाने लहान आहे पण त्यांचे अनुभव खूप दांडगे आहे. तसं नाथ राय म्हणतात,
कोंदलेसे तेज कोठे न दिशे काजळी आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. मुक्ताबाई कोण आहेत? की दिशा फार मोठे अनुभव जिला वयाने लहान असताना अनुभव महान आहे आणि म्हणून अशा सामर्थ्यवान दैवत असलेल्या मुक्ताईजवळ ऐका मुक्ताईच्या समोर आईसाहेबांच्या समोर पैठण निवासी नाथ महाराज दर्शनाला येतात आणि दर्शनाला आल्यानंतर आपण इतक्या लांबून इथं आलो आईसाहेबाचं दर्शन घ्यावं मुक्ताईच्या समोर प्रार्थना करावी आणि आपण जी जी सेवा आपल्या आईसाहेबांकडून आईसाहेब करवी आपल्याकडून घरून काढून घेतील आईसाहेब त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये जर आपल्याला काही आईसाहेबासमोर प्रार्थना करण्याचा प्रसंग आला तर आपण एवढंच करावं. ऐका आईसाहेब लौकिक देतात न मागणारं देतात. मुक्ताबाई फार मोठं दैवत आहे. म्हणजे आईसाहेबांच्या दर्शनाला तुम्ही आले इथं 5 दिवस राहिले आईचं अंतकरण असलेलं हे मातृहृदयाचं दैवत आहे. कोण आहे? आईचं अंतकरण आहे मातृहृदयाचं दैवत आहे. न मागता देणारं दैवत आहे. तुम्हाला कशाची अभिलाषा आहे हे जाणणारं दैवत आहे. की सांगण्याचं काम नाही. मुक्ताईच्या समोर तुम्ही डोळे बंद करा हात जोडान प्रार्थना करा. आईसाहेब ओळखता त्यांना काय पाहिजे आणि तुम्हाला जे पाहिजे ते मुक्तकंठानं देणारं दैवत आहे आईसाहेब. न मागता देणारं याचा अर्थ आईसाहेबांना कळते तुम्हाला काय पाहिजे. काय देतात आईसाहेब? आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी पाय वांझा पुत्र होय नवस पूर्वी ठावई. त्याप्रमाणे आईसाहेब सुद्धा तुम्हाला सर्व देतात. लौकिक देतात अलौकिक देतात अहिक देतात परलौकिक देतात सर्व देतात. आणि म्हणून जर आईसाहेब देत असतील तर आपल्या प्रार्थनेने आपल्या मागणीने आईसाहेबाचं मोठं पद छोटं होणे असं वाटत असेल तर पैठण निवासी नाथ महाराजांनी जी कामना याचना प्रार्थना केली ती आपण करावी. नाथ राया ऐका प्रार्थना करणारे कोण आहेत? पैठण निवासी नाथ महाराज आहेत. त्यांचा काय अधिकार आहे? भानुदासाचे कुडी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान नांदे एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कामे करीतो स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडीने भरितो कावडीने पाणी पाणी वाहे. ज्यांचा हा अधिकार आहे ज्यांनी काळाला 3 वेळ परत पाठवलं. किती वेळा? जगा काळ खाय आम्ही काळ गुलाम सलाम करी. अशा ज्यांचा अधिकार आहे असे सामर्थ्यवान संत ऐका ज्यांच्याकडे देव काम करतो न सांगता करी ज्यांच्याकडे परमात्मा काम करतो काळावर ज्यांची सत्ता आहे असे सामर्थ्यवान संत असलेले नाथ महाराज मुक्ताईनगरला येतात आईसाहेबांच्या समोर प्रार्थना करतात आणि काय म्हणतात ऐका.
अगदी विनयाने जे प्रार्थना करतात त्यांच्याकडे विनय असला पाहिजे आणि ज्यांच्याकडे प्रार्थना करावी त्यांची स्तुती असली पाहिजे. म्हणजे आपल्या प्रार्थनेमध्ये ऐका, आपली प्रार्थना फलद्रूप व्हायचं वाटत असेल तर ज्यांच्याकडे प्रार्थना करावी त्याच्या प्रसन्नतेकरता काय करावी लागते? स्तुती करावी लागते. आणि स्तुती हे 3 प्रकाराने होत असते. भिडेमध्ये होते, कधी कधी भ्रमामध्ये होते, कधी कधी आगंतुक होते, पण वास्तवतेमध्ये असते. त्याला वस्तुस्थिती असं म्हणतात. नाथ महाराज जे मुक्ताबाईची स्तुती करतात ते भिडेमध्ये करत नाही. भिडेमध्ये म्हणजे कशी स्तुती होते आता ते सांगण्याचं काही व्यासपीठ नाही. आणि ते सांगून मी काही माझ्या वाणीचं तप कमी करणार नाही, आहे की नाही. लोकांना असं वाटतं बा सासूच्या, जावयाच्या, आपल्या घरातल्या, तुमच्या घरातल्या गोष्टी सांगितल्या की बरं वाटते, आहे की नाही. म्हणजे सासूबाई आपल्या जावयाची जे स्तुती करतात ते केवळ भ्रमामध्ये स्तुती असते. त्याला भ्रामी स्तुती म्हणतात. त्याची उदाहरणे मला सांगता येतात पण मी काही सांगणार नाही, तशी तुम्ही अपेक्षा करायची नाही. दुसरी स्तुती आहे भिडेमध्ये. समोरच्या व्यक्तीची काही भेड आपल्याकडे असली, उंट्याच्या घरी लग्न होतं आणि गाढवाला मंगलाष्टक म्हणण्याकरता बोलवलं आणि त्याच्यामध्ये भीड निर्माण झाली. उष्णांच्या ग्रहे लग्न गर्धभ शांती पाठकः परस्पर प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी. ते म्हणतात तुमचं काय रूप आहे, ते म्हणतात तुमचा काय आवाज आहे. का म्हणतात? तुकोबारा म्हणतात, ज्ञानोबारा म्हणतात, करे याचे ठाई चांग नाही एकही अंग. करे म्हणजे उंटाच्या ठिकाणी एकही अंग सरळ नसताना हे म्हणतात अहो रूपम. आणि त्यांची भेट झाल्यामुळे म्हणतात अहो ध्वनी. चला, हे झालं भिडेमध्ये. नाथराय जे स्तुती करतात ते भ्रामिक नाही, ती आगंतुक नाही, ती भ्रमात नाही, पण वास्तवतेमध्ये जी स्तुती करतात ऐका, त्यांची स्तुती करतात, त्यांच्या प्रसन्नतेकरता आणि प्रार्थना करणाऱ्याकडे जो विनय असावा लागतो त्या विनयाने स्तुती करतात. काय विनय नाथ महाराजांचा? लढीवाळतान हे एका जनार्दनी विनय किती आहे. नाथराय म्हणतात आईसाहेब तुम्ही कोण आहात? मी कोण आहो? मी कोण आहो? तुमचं लढीवाळ तान म्हणजे लहान लढीवाळ तान हे एका जनार्दनी म्हणून कृपा असू देणे. तुम्ही माझ्यावर काय करा? कृपा करा. मी तुमचं तान्ह आहो. नाथरायणी मुक्ताबाईच्या सरोवरावरून तान्ह म्हणावं लहान असलेल्या मुक्ताबाईला. का? तुम्ही तर म्हणता वास्तवतेमध्ये स्तुती आहे. मुक्ताबाई लहान, नाथराय सगळ्या सर्वांगाने महान, आणि ते मुक्ताबाईला तुम्ही म्हणता वास्तवतेमध्ये. त्याचं वास्तव या अवतारामध्ये जरी मुक्ताबाई लहान असल्या, या अवतारामध्ये ज्ञानोबाराय श्रीमंत निवृत्तीनाथ सोपान काकांच्या भगिनी म्हणून अवताराला आल्या असल्या तरी त्यांचं मूळ स्वरूप काय आहे ऐका. तो मूळ स्वरूपाचा विचार नाथराय करतात.
आई साहेब मी तुमचं लढीवाड तान आहो, तुम्ही कोण आहात? जगत्रय जननी. हा मुक्ताबाई तर विठ्ठलपंत रुक्मिणी यांचं हे शेवटचं अपत्य आहे. ज्ञानोबाऱ्यांची बहीण आहे, निवृत्तीनाथांची बहीण आहे, सोपान काकांची बहीण आहे, आणि तुम्ही एवढे विशेषण त्यांना देता. जगत्रय जननी हे काय आहे की नाही? मुक्ताबाईचं मूळ स्वरूप काय ते आपल्याला या पदात पाहायचं. नाथराय जगत्रय जननी म्हणतात आणि निरोबाराय आद्यत्रय जननी म्हणतात. मुक्ताबाई नमो. निरोबारायनी वर्णन करत असताना मी तोच अभंग घेत होता. आज माझी इच्छा झाली ती मागावतो. पहिला दिवस आहे, नमो ज्ञानेश्वरा अभंग घेऊ. पण म्हटलं चला आईसाहेबांचं कुठलंही वर्णन असलं पाहिजे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान. या अभंगाचं निरोबाराय आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा पहिले 3 भावंडांना एका चरणामध्ये नमन आहे. कोणाकोणाला? निवृत्तीनाथांना, ज्ञानोबारायांना आणि सोपान काकांना. आणि तिघही भावंडांना एक विशेषण आहे. कुठलं? उदारा. नमो उदारा निवृत्ती दाता, नमो उदारा ज्ञानेश्वरा, नमो उदारा सोपान देवा. निरोबाराय तिन्ही भावंडांना एका चरणामध्ये तिघांना एक विशेषण तू नमन करतात. पण मुक्ताबाई करतात स्वतंत्र एक चरण आणि विशेषण. मुक्ताबाई नमो आद्यत्रय जननी देवाची. याचा अर्थ असा आहे, मुक्ताबाईचं मूळ स्वरूप काही विशेष असलं पाहिजे, नाही आहे म्हणून विठ्ठला. कारण मुक्ताबाईला जे विशेषण दिले, अमृत संजीवनी, ब्रह्म चित्कला, योग माया, मूळ माया आहे की नाही. बोपदेवानी या तिन्ही भावंडांना मुक्ताईसह शुद्धीपत्र दिलं आणि त्या शुद्धीपत्रामध्ये असं लिहिलं, ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्म चित्कला. मुक्ताबाई कोण आहे? ब्रह्माला प्रकाशित करणं. म्हणजे जगत्रय जननी आद्यत्रय जननी या पदाचा विचार करत असताना गुरुवरे वक्ते बाबांनी ब्रह्मचित्कला दर्शन, ज्ञानेश्वर दिग्विजय ग्रंथ केला. त्याच्यामध्ये महाराजांनी असं म्हटलं, ब्रह्म जे असते ब्रह्म हे तसं काही करू शकत नाही, कारण त्याला साकारण्याकरता, कारण ते शून्यासारखं आहे. ब्रह्म कसं असते? म्हणजे पहिले कोठेचं नव्हते, काहीच नव्हतं, म्हणजे काहीतरी होतं. काय होतं? ते एक शून्य होतं. एक काय होतं? पहिले कोठेचं नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, एक शून्यचे होते. एक शून्य होतं, पण शून्याला काही किंमत. शून्याला किंमत कधी येते? शून्य आणि त्याच्यावर शून्य दिलं, किती होतात? काहीच होत नाही. बरं, एक शून्य, एका शून्यावर 3 शून्य दिले, किती होतात? शून्याला काय? शून्य शून्य त्याला काय किंमत आहे? पण शून्याला किंमत कधी येते? एक शून्य आहे आणि त्याला जर एक फाटा दिला, त्याचा 1 झाला आणि त्याच्यावर 1 शून्य दिलं, किती झालं? 1 दाखविले 10 आणि फाटा पहा पुसोनी. तो फाटा जो आहे म्हणजे ब्रह्माला साकारण्याकरता ज्या काही शक्ती लागतात, तेथे एक ढाल गज निर्माण झाली. ती शक्ती म्हणजे कोण आहेत? वक्ते बाबांनी वर्णन केलं, ब्रह्माला साकारण्याकरता तब्बल 6 शक्त्या लागतात. किती? पहिली चित शक्ती, दुसरी पराशक्ती, तिसरी आदिशक्ती, चौथी ज्ञानशक्ती, 5वी इच्छाशक्ती आणि 6वी कार्यशक्ती. विठ्ठला या सगळ्या शक्त्यां मुक्ताबाईचं असं काय समन्वय आहे? म्हणजे आपल्याला जगत्रय जननी आद्यत्रय जननी मुक्ताबाई स्वरूपाचं, मूळ स्वरूपाचं ज्ञान होईल. आणि म्हणून ऐका, मुक्ताबाईचं स्वरूप ब्रह्माला साकारण्याकरता ज्या शक्ती असतात, त्या शक्तीचं स्वरूप जर मुक्ताबाई असतील तर पहिली आहे चित शक्ती, जे ब्रह्माला प्रकाशित करते.
बोब देवानी शुद्धीपत्रामध्ये मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला, ब्रह्माला प्रकाशित करणारी. तिसरी आदिशक्ती. हे काय करते आदिशक्ती? ब्रह्माला साकारल्यानंतर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन व्यवस्थापनाकरता ज्या शक्तीच्या माध्यमातून तीन देवाची निर्मिती होते त्या शक्तीचं नाव आहे आदिशक्ती. मुक्ताबाईंचा त्या आदिशक्तीचा काय समन्वय आहे तर सगळ्या संतांनी, जनाबाईंनी, नामदेवरायांनी, नाथ महाराजांनी मुक्ताबाई कोण आहेत तर मुक्ताबाई आदिशक्ती आहे. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती नाथराय म्हणतात. नामदेवराय म्हणतात आदिशक्ती मुक्ताबाई मुक्तपणे अवतरली आम्हाला गुणी झाली घोड चुकी. नामदेवराय म्हणतात आदिशक्ती, जनाबाई म्हणतात आदिशक्ती आणि नाथराय म्हणतात आदिशक्ती. म्हणून मुक्ताबाईचं मूळ स्वरूप कोण आहे? या अवतारामध्ये मुक्ताबाईची उपासना देवी म्हणून कधीच करायची नाही. मुक्ताबाई फार मोठं दैवत आहे, संत हृदयाचं दैवत आहे, मातृहृदयाचं दैवत आहे. हो, आम्ही भक्तिबाबा म्हणत मुक्ताबाईचं वर्णन स्तुती करत असताना, उपासना करत असताना लक्ष्मी म्हणून करायची नाही. मुक्ताबाईची उपासना केली लक्ष्मी प्राप्त होईल हा भाग वेगळा, पण लक्ष्मी म्हणून जर उपासना केली तर श्री सूक्तामध्ये वर्णन आहे ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवी प्रियां लक्ष्मी प्रियसखी देवी नमाम्यच्युतवल्लभां. लक्ष्मी कोण आहेत? हे विष्णूच्या पत्नी आहेत. पार्वती कोण आहेत? भगवान शिवाच्या पत्नी आहेत. आणि मुक्ताबाई कोण आहे? आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई तिन्ही देवाची कोण आहे? जननी आहे. म्हणून आदिशक्ती जी ब्रह्माला साकारल्यानंतर व्यवस्थापना करतात, तीन देवाची निर्मिती करतात, ज्या शक्तीच्या माध्यमातून होते ती आदिशक्ती आहे. चौथी आहे ज्ञानशक्ती. ज्ञानशक्ती म्हणजे काय? ब्रह्माला ज्या शक्तीच्या माध्यमातून सर्वज्ञता प्राप्त होते, अज्ञ, अल्पज्ञ, तज्ज्ञ आणि सर्वज्ञ. सर्वज्ञता जी प्राप्त होते, सर्वज्ञता म्हणजे काय तो एक स्वतंत्र विषय आहे, तिकडे आपण जाऊ नये. आपल्या घड्याळ खूप पुढे चाललं, अभंगाच्या पहिल्याच चरणात आपण आहोत. अजून 5 चरण आपल्याला पाहायचे आहेत. 4 चरणाचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे बहुत आणि म्हणून चला काय सांगत होतो? ज्ञानशक्ती, सर्वज्ञता ब्रह्माला ज्या शक्तीच्या माध्यमातून प्राप्त होते ती ज्ञानशक्ती म्हणजे मुक्ताबाई आहेत. मुक्ताबाईंचा त्या ज्ञानशक्तीचा काय संबंध आहे, समन्वय कसा आहे तर निरोप बाराय सांगतात. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. ब्रह्माला साकारण्याकरता जेवढ्या शक्ती आहेत त्या शक्तीचा अधिष्ठान मुक्ताबाई असल्यामुळं तिला कान्होपात्र म्हणतात. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताबाई. आणि अशा मुक्ताबाईला विशेषण देत असताना नाथराय बोलतात जगत्रय जननी. तुम्ही कोण आहात? तुमचं स्वरूप जगत्रय जननी मुक्ताबाई आणि माते अशा असलेल्या तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुम्ही अशा आहात आणि मी कोण आहो? लढीवाळ ताने. मी तुमचं लढीवाळ ताना हो, माझ्यावर कृपा करा. पण कुठली कृपा करा? कृपेचे प्रकार आहेत. आलिंगन कृपा आहे, नेत्र कृपा आहे आणि हस्तकृपा आहे. आलिंगन कृपा त्याचा काय फळ आहे? नेत्रकृपा कोणी कोणावर केली? नेत्रकृपा कशा करता अपेक्षित? आपण इथं आलो आई साहेबांच्या दरबारामध्ये, मुक्ताबाईने आपल्याकडे पाहावं, आईसाहेबांनी नेत्रकृपा करावी आणि नेत्रकृपा झाली कृपा कटाक्षे न्याहाळीले. आईसाहेबांनी नेत्रकृपा केली, परिणाम आपुल्या पदी मुक्ताबाई त्यांच्या पदावर तुम्हाला बसवतात. नेत्रकृपा झाली, मुक्ताबाई त्यांचं पद देतात. मुक्ताबाईचं पद कुठलं आहे? काही सभापती पदावर आहेत की सरपंचाच्या पदावर आहेत. 2.5 वर्ष तुम्हाला देतात आणि 2.5 वर्ष ते आपल्याकडे ठेवतात. मुक्ताबाईचं पद सांगतो तुम्हाला. मुक्ता ते निर्धारिता लाभे या पोलीचं मुक्तता. मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा. मुक्ताबाईचं पद कुठलं आहे? तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल.
मुक्ताबाई मुक्ताबाई म्हणून आपण उपासना केली, मुक्ताबाईचं दर्शनाला आपण आलो, आईसाहेबांनी आपल्याला कृपा कटाक्षाने न्याहाळलं, आपल्यावर नेत्रकृपा केली. आपल्याला नेत्रकृपा झाल्याबरोबर मुक्ताबाई त्यांच्या पदार देतात. त्यांचं पद आहे सायुज्यता. कुठलं पद आहे? ते पद प्राप्त करून देतात. ते तसं मिळत नाही, त्याच्याकरता खूप कष्ट लागतात. ऐका, मुक्तीचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मुक्ती आहे सायुज्यता मुक्ती. ती मुक्ती कोणालाही मिळत नाही. मुक्ती कोणालाही मिळते, मुक्ती नाही मिळत. मुक्ती मिळण्याकरता नाही ज्ञानेन सदृश्यम, ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. प्राप्त झालेलं ज्ञानोबाराय म्हणतात, विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगरीची. हे सगळं कठीण असताना अगदी मुक्ताबाईंनी जर कृपा केली तर महाराज सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. हे मुक्ताबाईच्या नेत्रकृपेचं ऐका फल आहे. पण नाथरायची कृपा काय सामान्य कृपा नाही, नेत्रकृपा. आदिशक्ती मुक्ताबाई ह्या जगाच्या जननी आहेत, जगत्रय जननी, तिन्ही देवाच्या जननी आहेत, माते आई आहे. आणि असं असताना त्या आईने, त्या जगत्रय जननी मुक्ताबाईंनी जर आपल्यावर कृपा केली, नेत्रकृपा. सामान्य जीवसृष्टीमध्ये तुकोबाराने संशोधन केलं. कासवी तुम्ही पाहिली काय? कासवी आपल्या पिलांवर फक्त कृपादृष्टीने म्हणजे नेत्रकृपा करते. तुकोबारा बोलतात, कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही, भेटी नाही, अंगसंग नाही, पण बाळ वाढे. दुधा नाही, भेटी अंगसंगे, अंगसंग नाही, दूध नाही आणि भेट नाही, पण बाळ वाढेल. काय सामर्थ्य? फक्त कृपादृष्टी. तसं नाथराय म्हणतात, आई साहेब तुम्ही आमच्यावर कृपा करा, पण कुठली कृपा करा? हस्तकृपा. ऐका, नाथ फार हुशार आहे. हस्तकृपेमध्ये नेत्रकृपा आलीच. नेत्रकृपा झाल्याशिवाय हस्तकृपा होत नाही, पहिले पाहावं लागेल ना, आहे की नाही? तुकोबाराय बोलतात, सत्यगुरु राय परिनाई घडली सेवा वाटे, जाता गंगा स्नाना मस्तक. माझ्या गुरुने माझ्यावर कृपा केली. कुठली कृपा केली? हस्तकृपा केली. निरोपाराय बोलतात, हात देवीला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. हस्तकृपा. तसं नाथराय म्हणतात, आईसाहेब तुम्ही जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करा, पण कुठली कृपा करा? कृपा करी वरद असते मजवरी, माझ्यावर हस्तकृपा करा विठ्ठल. मुक्ताबाईकडे हस्तकृपेची मागणी करतात. ती हस्तकृपा तुम्हाला कुठल्या परंपरेने प्राप्त झाली त्याचा विचार नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
अनुग्रहाची अपेक्षा या प्रार्थनेच्या माध्यमातून नाथ महाराज मुक्ताबाईला करतात. ती हस्तकृपेचा अनुग्रह तुम्हाला कुठल्या परंपरेने प्राप्त झाला त्याचं चिंतन नाथ म्हणतात. आदिनाथे अनुग्रह नाथासी विधला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. या चरणामध्ये 3 नाथ आहेत. हस्तकृपेची मागणी करणारे नाथ आहेत. 4 नाथाचा विचार आहे. हे 4 नाथ कोण आहेत? पहिले नाथ आहेत आदिनाथे. आदिनाथ म्हणजे आदिनाथ गुरु. परंपरा सांगता आली पाहिजे आपल्याला. का आपण कोणाचे कुठल्या परंपरेचे आहोत आणि कोण्या परंपरेचे आहोत हे सांगता आलं पाहिजे. त्यात मग का तुम्ही कोण आहे? तुका म्हणे आम्ही विधीचे जनितो, स्वयंभू आई ते केलो नाही. आम्ही स्वतंत्रच आहोत. कोणाला विचारलं का तुमचे गुरु कोण आहेत? आमचे गुरु कोणीच नाही. बरं तुमचे शिष्य? गावचे गाव आमचे शिष्य आहेत. गावभर शिष्य आमचे आहेत. आमचा गुरु कोणी नाही. अरे वा, असं कसं? दत्तात्रय भगवंतानी 24 गुरु केले. किती केले? गुरु 24 केले. शिष्य फक्त 3च केले. कुठले कुठले? कोण? दत्तात्रय शिष्य परंपरा आहे की नाही. सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा आणि केला खरा कली. झाले शिष्य 3 आणि गुरु 24. हे म्हणतात आमचे गुरु कोणीच नाही. शिष्य गावाचे गाव. कोणाचे आपण अनुग्रहित आहोत? कुठल्या परंपरेचे पाईक आपण आहोत? नाथराय म्हणतात आईसाहेब तुम्ही मला माझ्यावर डोक्यावर हात ठेवा, हस्तकृपेने मला अनुग्रहित करा, उपकृत करा. पण तुम्ही जास्त कृपेने मला उपकृत करा. ती हस्तकृपा तुम्हाला कुठून कशी प्राप्त झाली? वास्तविक पाहता तुम्ही जगत्रय जननी असे असतानाही या अवतारामध्ये जगाच्या उद्धाराकरता ब्रह्मस्वरूप असलेले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. या अवतारामध्ये जगाच्या उद्धाराकरता मुक्ताबाई म्हणून तुम्ही जो अवतार घेतला त्या अवतारामध्ये वास्तवता तुमचं मूळ स्वरूप हे आहे जगत्रय जननी. पण या अवतारामध्ये जे तुम्हाला अनुग्रह प्राप्त झाला, जे हस्तकृपा तुम्ही माझ्यावर करा मी म्हणतो, ती हस्तकृपा तुम्हाला कशी प्राप्त झाली? आदिनाथे अनुग्रह आहे की नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ उमा बीज प्रगटले. सकळ सिद्धांचा मशिंद्र तयाचा पट्टशिष्य मशिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार ज्ञानदेव उपदेश करुणिया पायी सोपान मुक्ताबाई बोधियल्या. मुक्ताबाईने बोध खेचरासी केला तेने नामयाला बोधियले. नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. हा जो हस्तकृपेचा विस्तार तुमच्यापर्यंत आला आणि तुम्ही मग नाथराय म्हणतात माझ्यावरती हस्तकृपा केली. आदिनाथे अनुग्रह. पहिले आदिनाथे तो ते नाथ. दुसरे हे नाथे हस्त ठेविला गहिनी प्रसादे गहिनीनाथाने नाथ परंपरेमध्ये गोरक्षनाथाने तोच हस्तकृपेचं वरदस्त निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवला आणि नाथे हस्त ठेविला. मग हे तिसरं जे नाथ आहे हे निवृत्तीनाथ. पहिले आदिनाथ, दुसरे गहिनीनाथ, तिसरे नाथे हस्त ठेवला. निवृत्तीनाथाने तुमच्या डोक्यावर हात ठेवला. कधी ठेवला? त्याचं फार मोठं स्वतंत्र चिंतन आहे. मुक्ताईच्या समाधी सोहळ्याच्या अभंगामध्ये समाधी प्रसंगामध्ये वर्णन आहे. सगळ्यांना मुक्ताबाईची फार चिंता वाटत होती. त्यजिले अन्न, सगळ्यांनी अन्नाचा पाण्याचा त्याग केला. मुक्ताबाई उदास झाल्या. मुक्ताबाई स्त्री असल्यामुळं समाधीचा विषय सगळ्यांना चिंतनाचा ठरला. आणि मग आईसाहेबांचा खऱ्या अर्थाने विचार लक्षात घेऊन निवृत्तीनाथाने मुक्ताबाईला एकांतामध्ये घेतलं. निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी. मुक्ताबाईने एकांतामध्ये निवृत्तीनाथासोबत संवाद केला. गमन कोणे दिशी आरंभिले. मग मुक्ताबाईला विचारलं. मुक्ताबाईने त्या संवादामध्ये उत्तर दिली. दोघांचा संवाद झाला. देव आणि उद्धवाचा संवाद झाला. उद्धवाने देवाला विचारलं भगवंता मुक्ताबाईची काय अवस्था आहे? कारण त्यांनी समाधी घ्यावी, कुठली समाधी घ्यायची, कशी घ्यायची हा विचार असताना भगवंतानी उद्धवाला उत्तर दिलं, अरे उद्धवा
मुक्ताईच्या संदर्भामध्ये विचार करण्याची गरज नाही. कारण मुक्ताबाई तुला माहिती नाही. उद्धवाला भगवान बोलतात, मुक्ताबाई ब्राह्मणी साचार निर्विकार जाण उद्धवा. तुला माहिती नाही. शेवटच्या अवस्थेमध्ये निवृत्तीनाथाने मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि मुक्ताबाईला चिरंजीव बनवलं. तिन्ही भावंडांच्या समाध्या आहेत आणि मुक्ताबाईची मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. याचा अर्थ असा आहे, मुक्ताबाई ह्या साक्षात चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यास, हनुमानश्च विभीषण कमी कर, कृपा परशुरामेचे सत्तेता चिरंजीवन. हा या 7 चिरंजीवाप्रमाणे 8व्या चिरंजीव मुक्ताबाई आहेत. आणि मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये हा शेवटच्या अवस्थेमध्ये निवृत्तीनाथांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि हस्तकृपेने त्यांना उपकृत केलं. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिदला, नाथे हस्त ठेवला. निवृत्तीनाथांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच वरद असतानी नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या, त्याच वरद असतानी कृपा करी वरद असते मजवरी माझ्यावर तुम्ही ती कृपा करा. वास्तविक पाहता तुम्ही नाथ परंपरेचे पाईक आहात. तुम्हाला अनुग्रह कोण्या परंपरेचा आहे? नाथ परंपरेचा आहे. आणि नाथ परंपरा ही एकांतामध्ये राहून एकट्याचा उद्धार करणे, गिरी कपारामध्ये राहून साधना करणे आहे की नाही. लोकांतामधला विचार नसतानाही एकांत सोडून तुम्ही लोकांतामध्ये आले. जे एकांतामध्ये जायला लागले त्यांना तुम्ही लोकांतात आणलं. हे तुमचं कार्य आहे. ज्ञानोबाला ताटी लावून आत बसले आणि मुक्ताबाईंनी त्या संदर्भामध्ये ज्ञानोबारांना भाष्य केलं. ज्ञानोबारांना सांगितलं की दादा तुम्ही अवताराला आले हे एकट्याच्या उद्धाराकरता आले नाही. ताटी लावून तुम्ही घेतली एकट्याचा उद्धार होईल, पण तुम्ही इथं येण्याचं प्रयोजन काय? जगदोद्धाराला गी धरिले अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. ब्रह्ममूर्ती संत उद्धाराया आले. दीन जनाचा जगाचा उद्धार करण्याकरता तुम्ही आले आणि तुम्ही एकटे ताटी लावून बसले. ताटी लावून तुम्ही बसले, एकट्याचा उद्धार होईल. एकट्याचा उद्धार करण्याकरता तुम्ही आले नाही. तुम्ही तरुण विश्वतारा ताटी घडा ज्ञानेश्वर. तिच्या भंगाचं सगळे चिंतन चाललेलं आहे. आणि म्हणून जगाच्या उद्धाराकरता तुम्ही आले. जगदोद्धाराला तुमचा अवतार आहे. म्हणजे एकांतामध्ये जे जायला लागले त्यांना लोकांतामध्ये तुम्ही आणलं. आणि असं असताना वास्तविक पाहता काय मुक्ताबाईचं बोलणं आहे ताटीच्या भंगामध्ये, बोधा करुणयंत साधू नाही आपपर. हा भाव नसला पाहिजे. आणि म्हणून हा उदात्त विचार ज्या मुक्ताबाईने दिला, वास्तविक पाहता तुम्ही नाथ परंपरेमध्ये अवताराला आल्या नसताना अनुग्रह तुम्हाला त्या परंपरेचा असताना एकांतामध्ये राहून एकटाचा उद्धार करणारा विचार ज्या परंपरेमध्ये आहे, पण तो एकांतातला विचार सोडून तुम्ही लोकांतामध्ये आलात आणि जे काही चरित्र केलं महाराज म्हणतात तो तुमच्या बाळलीलेचा भाग होता. भंगाच्या तिसऱ्या
लीला केली जगी ख्याती मिरविली. ह्या तुमच्या बालक्रीडा आहे. धरुण सगुण रूपे केली बाल क्रीडा. हे सगुण रूप धारण करून तुम्ही जे काही चरित्र केलं हा तुमच्या बाळलीलेचा भाग आहे. त्या चरित्रामध्ये आता खूप मोठं चरित्र आहे संतांचं, ऐका. त्याच्यामध्ये मग ताटीचा प्रसंग आहे, मांडे भाजण्याचा प्रसंग आहे, चांगदेवाचा गर्वपरिहाराचा आहे, नामदेवरायाच्या गर्वपरिहाराचा आहे की नाही, भिंत चालवण्याचा आहे, प्रेते उठवण्याचा आहे, रेडा जे जे काही प्रसंग असतील. जसं रामायणामध्ये हनुमंतराला वजा केलं की रामायणाला काही, तसं या चारही भावंड्यांच्या चरित्रामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे सगळ्या त्या ज्या ज्या काही लीला आहेत त्या लीलेचा खरा अर्थाने आधार कोण असतील तर त्या मुक्ताबाई आहेत. आणि मग नाथराय म्हणतात ह्या सगळ्या बाळलीला केली जगी ख्याती मिरविली. त्याच्यामध्ये एक वर्णन केलं नाथराजांनी त्या लीलेमध्ये, चांगयाची हरली 64 कळा. आता चांगदेव महाराज कोण होते? 9 वाजून राहिले, मला मुंबईला जायचं आहे, 9 वाजता गाडी आहे, 8:30पर्यंत कीर्तन करू म्हटलं. पण चला आईसाहेबांची सेवा आहे, तुका म्हणे करा सेवा, आली जीवावरी आले भागा ते करीतो. आईसाहेबांची सेवा करू, पुढे आपलं सगळं व्यवस्थित होईल म्हणून मी काही फार त्याचा ताण घेऊन नाही राहिलो. मुक्ताबाईची सेवा झाली की त्या सेवेच्या बळावर आपलं सगळे कामं सुरळीत होतील. आणि मग 9पर्यंत सेवा करू असं होतं. 8:30पर्यंत 8:45च्या पुढे घड्याळ घेऊन गेला. बाळलीला फार मोठ्या लीला त्या भावंडांच्या आहेत, त्याच्यामध्ये मुक्ताबाईंच्या विशेष आहेत. एक विशेष लीला सांगितली, चांगयाची हरली 64 कळा. आता चांगदेव महाराज कोण होते? चांगदेव महाराजांचा आदिशक्ती मुक्ताबाईंचा काय समन्वय आहे तो एक स्वतंत्र चरित्राचा भाग आहे. पण ज्ञानोबांना 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सगळे सिद्ध्या, सगळ्या कला, हेच नाही योग सामर्थ्याने काळवंचना म्हणजे काळाला सुद्धा परत पाठवण्याची कला त्यांच्याकडे होती. सगळ्या कला होत्या, सगळ्या सिद्ध्या होत्या. चांगदेव महाराज खूप विद्वान होते, पण 64 कळा होत्या, पण 65 इकडे होते. तिकडे फक्त 64 होत्या, पण त्या 64वर मात करण्याकरता कळा 65वी त्याच्या माध्यमातून चांगदेव महाराजांना. म्हणून मी नेहमी सांगतो, मुक्ताबाई कळून घेण्याकरता चांगदेव महाराजांना 1400 वर्ष लागले. किती? कोणाला? चांगदेवांना. आपण वांगदेव आहो, आपण चांगदेव नाही. आपल्याला किती वर्ष लागतील आपला विचार नाही. चांगदेव महाराजांना 1400 लागली, तेव्हा मुक्ताबाई कळल्या. मुलीचं नाथराय बोलत नाहीत ना. आणि म्हणून अशा चांगदेवांच्या कळा 65वी या माध्यमातून चांगायची हरली अहम ममता. आणि मग ते चांगदेव महाराज गर्वरहित झाल्यानंतर आईसाहेबांना शरण आले. कसे शरण आले? Mother
मी तुम्हाला अनन्य भावानी शरण आलो. कसं शरण आलो? ज्याप्रमाणे एका जनार्दनी म्हणे तैशा परी, कैशा परी चांगाला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी, किंवा चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा चांगदेव महाराज जसे तुम्हाला अनन्य भावानी शरण आले, अन्याचा आश्रय तेजून एकाचा आश्रय करून जशी शरणागती तुमची नाथरायांतात चांगदेव महाराजांनी स्वीकारली आणि निरविला चांगा मुक्ताई. तुम्ही जसं त्यांना निरवलं आणि म्हणून तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना माझी कोणी. बरोबर उगीच बोलत नाही. निळा शरणागत म्हणावा आपला संती निरविला देवनी हाती. अशा पद्धतीने तुम्ही आमच्यावर कृपा करा. ज्याप्रमाणे असं म्हणतात चांगदेव महाराज मुक्ताबाईला शरण आले, आईसाहेबांच्या पायावर लोटांगण घातलं आणि एक प्रहरपर्यंत तसेच पायावर पडून राहिले. तशी शरणागती अनन्य भावाने नाथराय म्हणून तुमची आम्ही स्वीकारली. तुम्ही आमच्यावर कृपा करा. जशी तुम्ही चांगदेव महाराजांनी कृपा केली आणि खऱ्या अर्थाने त्यांना उपकृत केलं, त्याच पद्धतीने आम्ही तुमची शरणागती करतो. तुम्ही आमच्यावर कृपा करा. असं सुंदर असा प्रार्थनेचा विषय नाथराणी मुक्ताईकडे मांडला. आईसाहेबांनी त्यांच्यावर कृपा केली. नाथराडजी कृपा केली तशीच कृपा आपल्याला आईसाहेबांनी करावी एवढीच अभिलाषा या निमित्ताने आपण आईसाहेबांच्या समोर करू. पहिल्या दिवसाची ही सेवा आहे आणि आईसाहेब फार मोठं प्रेमाचं दैवत आहे की नाही. पांडुरंग परमात्मा त्याला कशाचीच उणीव नाही. का नाही तर ओम षड्गुण ऐश्वर्य संपन्न अहो भाग्यवंता रमाकांता श्री विठ्ठला. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुण वर्य वसती जे बनवतो भगवंतो. त्याला कशाची कमी नाही. का नाही तर ज्याच्यामुळं सगळ्या माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होते ती लक्ष्मी त्याची दासी आहे. मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा. जे पाय धुवाचे निदैवा पात्र झाली किंवा जयाचे नामे पापणासी लक्ष्मी ऐशी जयाची दासी तो हा तेज पुंजराशी सर्व भावे. असं त्या परमात्म्याचं वैभव असताना त्याच्याकडे काही कमी आहे काय? त्याला कशाचीच वानवा नाही. त्याला कशाचा दुष्काळ नाही. त्याला दुष्काळ एकाच गोष्टीचा आहे, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. त्याला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे ते प्रेम भगवंताला कोणी दिलं असेल तर ते प्रेम देणारी अधिष्ठात्री देवता आहे मुक्ताबाई. ज्ञान पाहिजे असेल ज्ञानोबारायकडे, वैराग्य पाहिजे असेल तुकोबारायकडे, शांती पाहिजे असेल नाथरायकडे आणि प्रेम पाहिजे असेल तर ज्या मुक्ताबाईने पांडुरंगाला प्रेम दिलं. पांडुरंग पिसा याची लागी झाला मुक्ताईने पाजीला प्रेम पान्हा. देव ज्याच्याकरता पिसा झाला प्रेमा करता थोर प्रेमाचा. ज्याच्याकडे दुष्काळ प्रेमाचा आहे तो दुष्काळ सुकाळामध्ये परिवर्तन करण्याकरता ज्या मुक्ताबाईकडे प्रेमाकरता परमात्मा अभिलाषित आहेत. आपण सुद्धा मुक्ताबाईला त्याचीच प्रार्थना करू. आणि म्हणून आईसाहेबांच्या दरबारामध्ये 5 दिवस एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम, चांगल्या प्रकारची गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, असं वाटते कीर्तनच करत राहा पण आपल्याला थोड्या मर्यादा असल्यामुळं एक चांगल्या प्रकारचं वातावरण सेवेच्या माध्यमातून गणेश महाराज त्यांच्या सहकार्याने. आता केवळ मला त्यांचं नाव माहिती आहे म्हणून, कारण एकट्याचा काही हा खेळ नसतो. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. सगळ्यांचं सहकार्य त्यांना अपेक्षित आहे. सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेने चांगल्या प्रकारचा सिद्धीस जावं. याच पद्धतीने परमार्थिक ऐश्वर संपादन करण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाईंनी अशाच प्रकारची सेवा आपल्याकडून करून घेण्याकरता संप्रदायाची विचाराची सेवा पुढे नेण्याकरता आईसाहेबांनी शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईंनी आपल्या सर्वांना शक्ती प्रदान करावी ही मुक्ताईची प्रार्थना करून झालेली सेवा स्वानंद सुग्रीवासी प्राप्त गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या चरणी, आदिशक्ती मुक्ताईंच्या चरणी, धोडोपंतदादांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर.